नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण शिकणार आहोत एकाच लीफ डिझाईनचे 3 सुंदर आणि वेगवेगळे फिलिंग टाइप. हे तीनही प्रकार ब्रायडल ब्लाउज, डिझाइन ब्लाउज, दुपट्टा, साडी आणि ड्रेस डिझाइनमध्ये खूप वापरले जातात. तर घर बसल्या ऑनलाईन आरी वर्क क्लासचा आपला 18वा दिवस आहे आणि आज आपण लीफ फिलिंग पाहणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपण कटपाईप, बीड्स आणि जरदोस असे 3 प्रकारचे जे टाइप्स आहेत, ते आपण लीफ फिलिंगचे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. आता इथे मी शुगर बीड्स घेतलेले आहेत. या शुगर बीड्सला घेऊन आपण पहिला जो लीफ आहे, त्याला इथे आपण फिलिंग करणार आहोत. तर लीफला आउटलाईन कशी द्यायची हे आपण पाठीमागच्या क्लासमध्ये शिकलेलोच आहोत. आता ते फील कसं करायचं हे आपण इथे आता पाहणार आहोत. तर आता इथे बीड्स मी घेतलेले आहेत. आता बघा एकच साइजचे बीड्स आपल्याला इथे घ्यायचे आहेत. हे शुगर बीड्स आहेत. तर याचा वापर आता इथे आपण लीफ फिलिंग करण्यासाठी करणार आहोत. तर आता इथे मी बघा पान काढून घेतलेलं आहे आणि मध्ये देखील एक लाईन काढलेली आहे. आता याच्यानंतर आपण बघा इथून सुरुवात करायची आहे. मी सुई आतमध्ये टाकलेली आहे. इथे मी तंगूस थ्रेडचा वापर करत आहे. तुम्ही सिल्क थ्रेड सुद्धा घेऊ शकता. तर आता बघा, आता इथे मी बीड्स घेतलेले आहेत. तर इथे मी मोजून 5 बीड्स घेतलेले आहेत. आता हे जे लीफ आहे, हे बनवत असताना एक तुम्हाला गंमत मी दाखवणार आहे. तर आपल्या ज्या छोट्या-मोठ्या चुका असतात, त्या झाल्यानंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतो. तर बघा आता टाका मी घेतला, 2 टाके घेतले. आपण पाठीमागे शिकलेलो आहोत. पुन्हा एक टाका घ्यायचा आहे, या पद्धतीने. ज्यावेळेस तुम्ही टाका घ्याल, त्यावेळेस तुम्हाला 2 टाके घ्यायचे आहेत. आता पुन्हा मी बीड्स टाकले. आता टाका घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एक टाका घ्यायचा आहे. तर हीच पद्धत आपल्याला प्रत्येक वेळेस करायची आहे. आता इथे देखील मी तेच केलेलं आहे. पुन्हा बॅकला आलेली आहे. 2 टाके घेतलेले आहेत. आता बघा, लीफचा पुढचा जो भाग आहे तो थोडा नॅरो आहे. म्हणजे थोडा छोटा आहे. मी मोठा होत गेला. त्याच्यामुळे तिथे तुम्हाला जे बीड्स आहेत ते एकसारखे टाकायचे आहेत. म्हणजे जर तुम्ही 6 टाकले, 6 बसत असतील तर 6 टाकायचे आहेत. आणि जोपर्यंत बघा खाली जे आहे ते त्याचा जो भाग आहे तो थोडासा मोठा होत गेला आहे. तिथे आपल्याला बीट्स थोडे जास्त लागू शकतात. म्हणजे एखादा बीट त्याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड होऊ शकतो. आता जर ओव्हल शेपमध्ये जर लीफ असेल तर तुम्हाला एकसारखेच जे बीट्स आहेत ते लाईनमध्ये येतील. आता इथे मी शुगर बीट्स घेतलेले आहेत. तुम्ही 2 ची घेतली तरी हरकत नाही. पण तुम्हाला एकाच साइजचे बीट्स जे आहेत ते घ्यायचे आहेत. आता हे जे लीफ फिलिंग आहे ते आपण शुगर बीट्सने करत आहोत. तर तुम्ही लक्षात घ्या, की हा जो प्रकार आहे तो ब्रायडल ब्लाउज जे आहेत तिथे, तसेच पार्टी वेअर ब्लाउज, लेहेंगा, गाऊन, दुपट्टा आणि किड्स वेअरवर खूप सुंदर दिसतो. बीट्समुळे काय होतं, की डिझाईनला जे आहे ते 3D लूक आणि हलकी चमक मिळते. जर तुम्हाला एलिगंट आणि रिच लूक हवा असेल तर हा फिलिंगचा जो पर्याय आहे तो सर्वात उत्तम आहे आणि लहान लीफ डिझाईनसाठी हा प्रकार विशेष आकर्षक दिसतो. तर अशा पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप जे आहे ते बीट्स जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित टाका टाकून आणि पुढच्या स्टेपला जायचं आहे. तर आता जी आउटलाईन आहे बघा, त्या आउटलाईनच्या आतमध्येच मी सगळं जे बीट वर्क आहे ते करत आहे. म्हणजे त्याच्या बाहेर जायचं नाहीये आपल्याला. टाका जो आहे आपण टाकतो, त्यावेळेस तो बाहेर गेला तरी हरकत नाही. पण बीड वर्क जे आहे ते आपलं त्या लीफच्या आतमध्येच आलं पाहिजे. आता इथे तुम्ही सुरुवातीला जे लीफ आहे ते ड्रॉ केल्यानंतर त्याला तुम्ही जरी वर्क सुद्धा करू शकता आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही हे जे बीड वर्क आहे ते देखील करू शकता. त्याच्यामुळे त्याचा जो लूक आहे तो अतिशय सुंदर दिसतो. आता जे आउटलाईन आहे जरी थ्रेडची ती कशी करायची हे आपण पाठीमागच्या क्लासमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. म्हणून इथे मी आउटलाईन दिलेली नाहीये, कारण त्याला वेळ जास्त जाऊ शकतो. कारण ते पुन्हा-पुन्हा होईल. पण जर तुम्हाला जे नवीन असतील त्यांना जर जाणून घ्यायचं असेल तर ते पाठीमागचे क्लासेस जे आहेत ते जाऊन चॅनलवर बघू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला एंडपर्यंत जे आहे ते बीट्स आपल्याला लावून घ्यायचे आहेत. आता इथे मी लावलेलं आहे आणि एंड नॉट जी आहे ती आपल्याला कंपल्सरी टाकायची आहे. तर इथे आता मी एंड नॉट टाकलेली आहे. आता याच्यानंतर मध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक बीटची जी लाईन आहे ती टाकू शकता. आता इथे मी टाकून घेत आहे कारण त्याच्यामुळे सुद्धा त्याचा जो लूक आहे तो खूप सुंदर दिसतो. आता हे ज्यावेळेस तुम्ही डिझाइन करता, एम्ब्रॉयडरी करता त्यावेळेस मात्र हे दिसायला फारच सुंदर दिसतं. तर बघा एका पॉइंटपर्यंत मी एक बीटची जी लाईन आहे ती इथे टाकलेली आहे आणि तिथे सुद्धा एंड नॉट दिलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला जो शुगर बीट्सचा जो लीफ आहे त्याचं फिलिंग इथे करून झालेलं आहे. आता आपण जरदोसी वर्क जे आहे ते करणार आहोत. लक्षात घ्या,
हा जो क्लास आहे तो बिगिनर्ससाठी आहे आणि याच्यामध्ये आपण बेसिक डिटेल्स पाहत आहोत. तर आता इथे मी जरदोसी घेतलेलं आहे. तर आणखीन तुम्हाला जे डिटेल्स आहेत मी पुढे सांगणारच आहे. तर सुरुवातीला बघून घ्या, हे खूप नाजूक असतं. ते जर ताणलं गेलं तर त्याची तारच तयार होते. म्हणून खूप सावकाश हाताळावं लागतं त्याला. तुम्ही बघू शकता की मी किती व्यवस्थित हलक्या हाताने ते पकडत आहे. आता जरदोसीचे अनेक प्रकार आहेत, मी तुम्हाला पुढे सांगतेच. पण हा जो प्रकार आहे त्याला सलमा असं म्हणतात. तर बाकी मी तुम्हाला पुढे सांगते. आता बघा, इथे मी जो मार्किंगचा पॉइंट आहे, तिथे मी तार जी आहे, ती तिथे जरदोसी ठेवलेली आहे आणि बघा तिथपर्यंत मी त्याला नखाने प्रेस केलं, तर ते लगेच दाबलं गेलं. आता एवढ्याच साइजच्या आपल्याला सगळ्या ज्या तारा आहेत, त्या कट करून घ्यायच्या आहेत. आता एका साइडला आपल्याला जेवढ्या लागतील, त्या पद्धतीने आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करून आणि घ्यायचं आहे. तर सुरुवातीला लगेच तुम्हाला अंदाज येणार नाही. तर थोडे जे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत आणि नंतर आवश्यकतेनुसार पुन्हा कट करायचे आहेत. तर एकदा की सवय झाली की मग अंदाज येतोच. पण सुरुवातीला मात्र तुम्हाला अशाच पद्धतीने जे जरदोसी वर्क आहे ते करायचं आहे. आता जी निडल आहे ती निडल सुद्धा इथे मी 24 नंबरची घेतलेली आहे. तर आता जरदोसी वर्कची सुद्धा निडल ही वेगळी असते. तर तुम्ही बघू शकता इथे मी निडलने जी जरदोसीची स्प्रिंग आहे, जी तार आहे, मी ती कशी उचलत आहे, ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आणि इथे जी त्याची जी टाकण्याची पद्धत आहे, ती सेम आहे. जसं आपण बीटवर केलं, सेम याच पद्धतीने इथे आपल्याला जरदोसीवर करायचं आहे. तार जी आहे ती सुईमध्ये घ्यायची आहे. नंतर थ्रेडमध्ये घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता. तर बघा, टाका घ्यायचा आहे, पुन्हा टाका घ्यायचा आहे पुढे आणि आपल्याला बॅकला गेल्यानंतर 2 टाके घ्यायचे. पुन्हा जरदोसी उचलायची आहे आणि टाकत जायचं आहे. तर अशा पद्धतीने मी ह्या साइडला आता एकाच बाजूला कव्हर करत आहे. आधीचा जो बीड वर्क आपला होता फिलिंग लीफचा, तो आपण दोन्ही साइडने केला. याला आपण एकाच साइडने करूयात, म्हणजे तुम्हालाही समजायला सोपं जाईल. तर तुम्ही बघू शकता, सेम पद्धत आहे. याच्यामध्ये काही वेगळं असं नाहीये. तर टाके मात्र तुम्हाला सेम घ्यायचे आहेत आणि जरदोसीला आपल्याला त्या निडलमध्ये टाकून आणि व्यवस्थित धाग्यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा टाके घेऊन तिला सेट करायची आहे. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं आपण बीड्स वर्कचं केलेलं आहे त्याच पद्धतीने हे सुद्धा करायचं आहे. फक्त सुरुवातीला तुम्हाला थोडी अडचण येईल की ह्याला पकडायचं कसं? की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सुरुवातीला सुद्धा मी दाखवलं, की मी सुई त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली आहे. तर तुम्ही ज्यावेळेस ती घ्याल किंवा तुमच्याकडे जर आता अवेलेबल असेल, तर तुम्ही ती कशी वापरायची हे बघू शकता. आता ह्याची जी निडल असते, आता हा आपला बेसिक पार्ट आहे म्हणून आपण 3च घेतलेले आहेत. जरदोसीला घेऊन अनेक प्रकारचे लीफ फिलिंग तयार करता येतात. वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. तर त्याची जी निडल आहे ती वेगळी असते. ती आपण पुढच्या भागांमध्ये बघणारच आहोत. पण सध्या बिगिनर्सकडे आता सध्या जर ही 24 नंबरची निडल आहे, तर त्याच्याने आपण आता जे वर्क करणार आहोत, तर ते त्याच पद्धतीने करायचं आहे. तर आता बघा, एका बाजूला झालेलं आहे, एंड नॉट दिलेली आहे. पुन्हा आता दुसऱ्या बाजूला आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. तर मी सुरुवात कुठून केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि पुन्हा आपल्याला टाकायचे आहे ते व्यवस्थितपणे घ्यायचे आहेत. आता हे जे जरदोसी वर्क आहे, तर बघा हे सलमा आपण जरदोसी वर्कने जे लीफ फिलिंग आता करत आहोत, तर ते कोणत्या ठिकाणी वापरलं जातं? तर लीफ फिलिंगसाठी, फ्लॉवर फिलिंगसाठी, बॉर्डर डिझाईन्स, ब्रायडल ब्लाउज, लेहेंगा, डिझायनर साडी आणि जे पार्टीवेअर ड्रेसेस आहेत, तिथे यांचा वापर केला जातो. आता याचे फायदे काय असतात? तर डिझाईनला रॉयल आणि प्रीमियम लूक देतं. तसंच जे लाईट पडल्यानंतर सुंदर शाईन येते बघा, तर हे सुद्धा त्याच्यामुळे तुम्हाला अनुभवायला मिळेल. लीफ आणि फ्लॉवरची जी डिझाइन आहे ती अधिक उठून दिसतात आणि हेवी एम्ब्रॉयडरीमध्ये सगळ्यात उत्तम असा हा पर्याय आहे. तुम्ही ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुम्हाला त्याची कल्पना येईल. पण लक्षात घ्या, आपण ज्यावेळेस एखादी एम्ब्रॉयडरी बघतो त्यावेळेस हे जे वर्क आहे जरदोसीचं, ते पाहिल्या-पाहिल्या आपल्या डोळ्याला इतकं आकर्षक वाटतं, की आपल्याला ते बघतच राहावं असं वाटतं. तर ते इतकं सुंदर आणि छान दिसतं. तर बघा, सेम याच पद्धतीने आपल्याला जे स्टिचेस आहेत ते घेऊन आणि जी तार आहे ती आपल्याला निडलमध्ये घेऊन धाग्यात टाकून आणि पुन्हा टाके घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी तुम्हाला म्हटलं, की जरदोसीचे किती प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये आहे एक दबका तार, नक्षी, सलमा कोरा जे आता आपण वापरत आहोत आणि याच्यामध्ये ह्यांचा वापर कुठे केला जातो, तर ते देखील मी तुम्हाला सांगते. तर सलमा जरदोसीबद्दल मी तुम्हाला सांगितलंच आणि जी दबका आहे ती हेवी फिलिंग आणि ब्रायडल वर्कमध्ये जास्त वापरली जाते आणि जी दुसरी आहे नक्षी, ती प्रीमियम प्रीमियम टेक्स्चर आणि रिच लूक देण्यासाठी त्याचा जास्त वापर केला जातो. आता बघा, इथे देखील मी जो मध्ये गॅप आहे त्याला फिल करायचा आहे आपल्याला.
तर हा जर गॅप नाही आला तरी सुद्धा आपलं जे जरदोसीचं लीफ फिलिंग आहे ते अतिशय सुंदर दिसतं. पण हा गॅप मी मुद्दाम इथे ठेवलेला आहे, जेणेकरून इथे आपल्याला हे जे वर्क आहे म्हणजे पुन्हा आपल्याला जे जरदोसीच्या तारा घेऊन जे आपण आतलं वर्क करतो, त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळं रिच लूक याला येतो. तर बघा मी ज्या पद्धतीने आपण जशा तारा घेतल्या निडलमध्ये त्या पद्धतीने घ्यायच्या आहेत आणि त्याचे तुकडे करायचे आहेत. कारण आपल्या निडलमध्ये एवढा भाग जो आहे तो बसणार नाहीये. कारण तिचं फक्त पुढचं जे टोक आहे ते मोठं आहे. तर मी 2 टाकलेले आहेत लाईन्स आणि पुन्हा मी तिसरी सुद्धा लाईन इथे घेत आहे. तर ह्याला मी तुकड्यांमध्ये कट केलेलं आहे आणि आपण तुकड्यांमध्येच टाकू शकतो. कारण जरदोसीची जी सुई आहे ती वेगळी असते. ती खूप पातळ असते आणि एकदम थिन असते. त्याच्यामुळे पूर्ण जरी तुम्ही अगदीच 2 इंच जरदोसी जरी घेतली तरी ती त्याच्यामध्ये बसून जाते. तर आपला जरदोसी पार्ट देखील इथे कंप्लीट झालेला आहे. आता तिसरा पार्ट आता इथे आपण घेत आहोत. मी पुन्हा लीफचं ड्रॉइंग इथे केलेलं आहे. सेम पद्धत आहे. याच्यामध्ये काहीही वेगळं असं आपल्याला करायचं नाहीये. जसं आपण पाठीमागच्या दोन्ही लीफ फिलिंगच्या वेळेस केलेलं आहे, सेम त्याच पद्धतीने इथे देखील आपल्याला जे वर्क आहे ते करायचं आहे. आता हे वर्क कशाचं आहे, तर हे कट पाईपचं आहे. याला कटदाणा असं देखील म्हणतात. तर सेम पद्धत आहे. वेगळं असं काही नाहीये. तर बघा ह्या तीनही पद्धती तुम्ही ज्यावेळेस एम्ब्रॉयडरी करत असाल, त्यावेळेस जर तुम्ही ह्या वापरल्या, तर तुमच्या ब्लाउजचा जो लूक आहे, एम्ब्रॉयडरीचा जो लूक आहे, तो अतिशय सुंदर असा दिसून येतो. आता हा आपण लीफ फिलिंग कटदाना आणि कट पाईपने करत आहोत. तर याच्या कॉम्बिनेशनने आपण ज्यावेळेस हा तयार करतो, त्यावेळेस त्याचा जो प्रकार आहे, तो लाईट रिफ्लेक्शनमध्ये खूप जास्त सुंदर दिसतो. त्यामुळे काय होतं, की स्टेज फंक्शन असेल किंवा रिसेप्शन असेल, पार्टीवेअर डिझायनर ब्लाउज असतील, गाऊन किंवा साडीचं जे पल्लू आहे आणि फॅशन गार्मेंट्स याच्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कटदाना आणि कट पाईप एकत्र वापरल्यामुळे डिझाइन अधिक उठून दिसते. तर आता लक्षात घ्या, की बऱ्याचदा काय होतं तुम्ही बघू शकता, की ज्यावेळेस या कटदाना पाईप जो आहे, त्याचा वापर ज्यावेळेस एखाद्या फॅब्रिकमध्ये एम्ब्रॉयडरीसाठी केला जातो, त्यावेळेस तुम्ही लांबून जरी ते बघितलं, तरी ते अतिशय उठाव आणि चमकदार असं दिसतं. तर अशा पद्धतीने आपली तीनही जे लीफ फिलिंग आहे, ते इथे कंप्लीट झालेले आहेत. तर या तीनही लिस्टमधल्या तुम्हाला कोणत्या लीफ आवडल्या हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुढच्या डे 19 क्लासमध्ये आपण कोणतेही नाव जसे की आई, स्वामी किंवा इतर कुठलेही नाव आरी वर्कसाठी डिझाइन वर्क कसे काढायचे, त्याला सुंदर आउटलाईन कशी द्यायची आणि स्टिचची सुरुवात कुठून करायची हे अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर पुढचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.